कायदेविषयक सेवा अधिक प्रभावी, उत्कृष्ट आणि आधुनिक पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ॲडव्होकेट हेमंत एकनाथ सोनवणे व ॲडव्होकेट अमित किशोर सोनवणे यांच्या सोनवणे लॉ असोसिएट्स या नवीन कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक 24 मे रोजी उत्साहात संपन्न झाले. गोळे कॉलनी येथील कमलाबा बिझनेससह एव्हेन्यू दुसरा मजला येथे आयोजित या उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ तथा मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर एकनाथ सोनवणे आणि सीएमए श्री दीपक एकनाथ सोनवणे कल्याण यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ॲडव्होकेट हेमंत सोनवणे व ॲडव्होकेट अमित सोनवणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आधुनिक कायदेविषयक सेवा, पारदर्शकता आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी युवासेना नाशिक जिल्हा फरहान दादा खान, मनमाड नगर अध्यक्ष योगेश भाऊ पाटील, मनमाड नगरपालिका सीईओ शेषराव चौधरी, भाजप नेते पंकज भाऊ खताळ, मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत व्यवहारे, अजित सुराणा, बंधू गौतम लाल जाहेर, बाकेच्या बंधू यांच्यासह नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत आणि माझा पुतण्या अमित या दोघांनी नाशिकमध्ये वकिली व्यवसायासाठी हे नवीन कार्यालय उघडले. त्यांनी मी त्यांना ह्या प्रसंगी त्यांना उत्तुंग यश मिळो अशी शुभेच्छा देतो. मी मनमाडला 40 वर्षापूर्वी वकिली व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळेस धाकटा भाऊ दीपक हा टेलिफोन ऑपरेटर म्हणून जॉब करत होता. त्याने टेलिफोन ऑपरेटर जॉब करत असतानाच ICWA केलं. ICWA केल्यानंतर त्याला अकाउंट्स ऑफिसर म्हणून पहिले MSCBमध्येच देवनारला तिथे जॉब मिळाला. त्याच्यानंतर तो MSCBमध्येच पुढे चंद्रपूरला फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. धाकटा भाऊ हेमंत जो आहे त्यांनी 1993 साली माझ्यासोबत वकिली व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी माझ्यासोबत वकिली व्यवसाय करत असताना माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम केलं. मी त्याच्याकडे जे कामं सोपवले ते कामं त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. विशेषतः बाहेरगावचे जे कामं आहे, बाहेरगावची कामं तो अतिशय व्यवस्थितपणे पार पाडत होता आणि त्यामुळे त्याला बाहेरगावी जसं मी काम देत गेलो तसं बाहेरगावी एकटा काम करत असल्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली आणि तो इंडिपेंडेंटपणे चांगल्या पद्धतीने वकील व्यवसाय करू लागला. तो खरं म्हणजे माझ्यापेक्षाही चांगलं काम करतो अशी जजेस करून मला त्याच्याबद्दलची जी आहे ती माहिती मिळत गेली आणि तो मला एक अभिमान आहे. माझा धाकटा भाऊ जो आहे माझ्यापेक्षाही चांगलं काम करतो ही माझ्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. तसेच मुलगा अमित हा देखील चांगल्या पद्धतीने अतिशय अभ्यासू आहे. अतिशय म्हणजे त्याला कॉम्प्युटर क्षेत्रातलं सुद्धा चांगलं ज्ञान आहे, अभ्यासू आणि त्यालासुद्धा या क्षेत्राची आवड आहे. तर तोसुद्धा निश्चितपणे या क्षेत्रात यशस्वी होईल. या उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलं. एक मोठा भाऊ म्हणून मला मान दिला. तसेच धाकटा भाऊ दीपक याला देखील या ठिकाणी माझ्याबरोबरनेच मान दिला. आम्ही दोघा भावांच्या हस्ते त्यांनी आम्हाला या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करून फार मोठा एक मान सन्मान मिळवून दिला आहे. त्याच्याबद्दल खरं म्हणजे त्याचं कौतुकच करायला पाहिजे किंवा बाहेर कोणाच्या हस्ते न करता आमच्या हस्ते ते उद्घाटन करून आम्हाला एक मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल त्याचा खूप आभार आणि कौतुक. मी हेमंत आणि अमित या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांची भरभराट हो. ह्या व्यवसायामध्ये त्यांनी जसं मी नाव कमवलं तसं माझ्यापेक्षाही चांगलं नाव कमावं अशा शुभेच्छा देतो आणि माझे दोन
आज आमचे मित्र मनमाडचे निष्णात वकील हेमंत भाऊ सोनवणे यांनी आज नवीन कार्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांचं वकिली पेशातील हे संपर्क कार्यालय ऑफिस या ठिकाणी सुरू झाले आणि सोनवणे कुटुंबियांनी अत्यंत कष्टाने हा मोठा प्रवास या ठिकाणी केला आहे. त्यांचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ किशोर भाऊ सोनवणे यांचं अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लागलं आणि आज यांचा जो अश्वमेध रथ या क्षेत्रातला फार जोरदार धावत आहे आणि त्यांचा आलेख अत्यंत उंचावून राहिलेला आहे. मनमाड शहरातील नामवंत वकील म्हटलं म्हणजे सोनवणे वकील, त्यांचं पूर्ण कुटुंबीय आणि या कुटुंबियांना साथ त्यांच्या भावांची लागली, सर्वांची लागली. या क्षेत्रात काम करत असताना सर्व परिवार त्यांच्या मागं असतं आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. नाशिकमध्ये सुद्धा म्हणजे मनमाडमधले नामवंत वकील म्हणून किशोर भाऊ आणि हेमंत भाऊकडे पाहिला जातो. त्यांचा वारसा चालवण्याकरता त्यांचा मुलगासुद्धा या क्षेत्रात आलेला आहे. या सर्वांना खताळ परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. त्यांचं यश असंच आणि व्यवसाय उत्तुंग भरभराटीत राहो या आमच्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. आज मनमाड शहरातील आपले प्रतिष्ठित वकील माननीय श्री किशोर सोनवणे साहेब, त्यांचे लहान बंधू श्री ॲडव्होकेट हेमंत सोनवणे, तसेच ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अमित सोनवणे यांच्या मनमाड शहरातून उत्तुंग भरारी घेत असताना आज नाशिक येथे जे अत्यंत सुंदर असं मनमाड आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी एक कायदेशीर सल्लागार म्हणून जे काही आता ऑफिस जे त्यांनी स्टार्ट केलं, त्याला मी मनमाड नगर परिषदेच्या वतीने मी अत्यंत सहृदयी एक शुभेच्छा देतो. तसेच मनमाड शहरवासियांच्या वतीने देखील मी सहृदयी शुभेच्छा देतो. मनमाड नगर परिषदेचा आणि वकील साहेब यांचा मागील जवळपास 35 वर्षाचा ऋणानुबंध आहे. नगर परिषदेच्या वाटचालीमध्ये माननीय ॲडव्होकेट किशोर सोनवणे व त्यांचे बंधू ॲडव्होकेट हेमंत सोनवणे यांचा नगर परिषदेच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांच्या शुभेच्छा, त्यांच्या सल्ल्याने नगर परिषदेचं नेहमीच भलं होत आलेलं आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने मी पुनश्च एकदा सहृदयी अतिशय चांगल्या भावनेने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. जिल्ह्याला त्यांच्या कायदेशीर सल्ल्याचा वापर होऊन त्यांचं नाव पूर्ण भारतात, महाराष्ट्रात नावलौकिक पसरो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो. श्री किशोर एकनाथ सोनवणे, हेमंत सोनवणे, अमित सोनवणे, मनमाड येथील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट आणि आमच्या सर्वांचे मित्र, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक यांनी आज नाशिक येथे नवीन कार्यालय, नवीन ऑफिस त्यांनी चालू केलेले आहे. त्यानिमित्त आम्ही मनमाड येथून सर्वजण येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांची खूप खूप प्रगती हो आणि त्यांच्या सर्व केसेस ह्या पहिल्यापासून विजय निकाल येत आलेले आहेत. इथून पुढेही तसे येऊ अशी आमच्या सर्वांच्या तर्फे त्यांना मनोभावे शुभेच्छा. पुढच्या वाटचालीस त्यांना आई भगवती खूप खूप यश, कीर्ती, समृद्धी देव हीच सदिच्छा मनमाडकरांतर्फे. काही मॅजिस्ट्रेट झाले, काही सरकारी वकील झाले आणि काही ज्युनियर या ठिकाणी त्यांनी नाशिकला येऊन सुद्धा प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. असे आमचे ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांचे लहान बंधू हेमंत सोनवणे आणि चिरंजीव अमित सोनवणे यांच्याकडून या नाशिकमध्ये नक्कीच चांगली सेवा, पक्षकारांची सेवा, व्यापाऱ्यांची सेवा आणि चांगल्या प्रकारे न्याय मिळेल आणि ते न्याय करतील याची मला खात्री आहे. मी मनमाड वकील संघाच्या वतीनं
त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आणि माझा परिवार ॲडव्होकेट व्यवहारी परिवार यांच्या वतीनं त्यांच्या या नवीन कार्य शुभारंभाला खूप खूप मी शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांच्या हातून खूप चांगली सेवा घडू दे आणि गरजवंतांना न्याय मिळू दे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय लायनिझम. Good evening, everyone. My name is Saili Evan Sonone. Today is a very special day for our family as my father started a new journey with the Sonone Associates, and I am really proud of him for his hard work, honesty, and dedication as an advocate. Wishing him a lots of success, happiness, and respect for his new office. Miss Sonone Associates always help the people with the justice and truth. Congratulations, Pitashri, Kakashri, Amit Dada Saheb for this new journey, new office. नाशिक येथे माझे वडिलांचे सहकारी, माझे काकांचे सहकारी, आमच्या पाटील परिवाराचे सहकारी, आमचे किशोर काका, आमचे हेमंत काका सोनवणे व त्यांचे चिरंजीव मनमाड शहरातून नाशिकमध्ये, माझ्या मते आपल्या तालुक्यातून नाशिकमध्ये काम करणारे सर्वप्रथम आमचे सोनवणे कुटुंब इथे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी रुजू झाले आहेत. त्यांचं शहरात आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट सोनवणे नावाने सुप्रसिद्ध आहेत. मी आमच्या मनमाड नगर परिषद आमचे सुहासांना कांदे यांच्या वतीने आपल्या सोनवणे कुटुंबांना शुभेच्छा देतो. आमचे घनिष्ठ मित्र, ज्येष्ठ विधिज्ञ आणि मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांचे धाकटे बंधू आणि पुन्हा आमचे अत्यंत जवळचे मित्र असणारे ॲडव्होकेट हेमंत सोनवणे आणि किशोर सोनवणे साहेबांचे चिरंजीव ॲडव्होकेट अमित, या दोघांनी मिळून आज या नवीन कार्यालयाची सुरुवात नाशिकमध्ये केलेली आहे. मनमाड आणि पूर्ण नांदगाव परिसरामध्ये, मालेगावमध्ये त्यांचे अतिशय ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून पूर्ण कार्यालयाची ओळख आहे. त्याचप्रमाणे त्यांचं वारंवार नाशिकमध्ये देखील काम असतं. त्यानिमित्तानं त्यांनी नाशिकसारख्या एका मोठ्या मेट्रो शहरामध्ये जे हे कार्यालय सुरू केलं ते अत्यंत आधुनिक असं कार्यालय आहे. त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि फार चांगल्या पद्धतीनं पेपरलेस अशा स्वरूपाचं तो ऑफिस त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक खूप शुभेच्छा. नाशिककर म्हणून आमचं त्यांना निमंत्रण आहे. आपण नाशिककर म्हणून जरूर या ठिकाणी यावं. आणि आता नवीन न्यायालय आहेत, अतिशय आधुनिक असं देशातलं न्यायालय आहे. त्याप्रमाणे दिवाणी अधिकार क्षेत्र देखील जवळजवळ 1 कोटीवरनं आता 15 कोटी रुपये लवकरच मंजूर होतं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सोनवणे असोसिएट्सचं एक अतिशय विद्वत्तापूर्ण असं कार्यालय नाशिकमध्ये झालं, त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. त्यांना नाशिक शहरातल्या सर्व वकील बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि मनमाड आणि नांदगाव आणि मालेगावप्रमाणे ते नाशिकला देखील मोठं यश संपादित करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या हातनं वकिलांच्या या सगळ्या कार्यामध्ये देखील सहभाग सतत असतो, तो या ठिकाणी देखील असो आणि त्यांच्या हातून अशिलांची आणि न्यायाची चांगली सेवा घडो, त्याचप्रमाणे संविधानाची सेवा घडो अशी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. किशोर भाऊ असतील, हेमंत भाऊ असतील, मनमाड शहरामध्ये गेल्या जवळजवळ 30-35 वर्षापासून ते वकील या प्रोफेशनमध्ये आहे. अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा एक इम्प्रेशन गावावर पडलेला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या केस त्यांनी हँडल केलेल्या आहे. नाशिकमध्ये त्यांनी ऑफिस खोलून खूप मोठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ कोर्टाच्याच कामाला वकील लागतात असं नाही. आजच्या जगामध्ये तुम्हाला छोटे मोठे काम जरी असतील तरी ते वकिलाच्या सल्ल्याने व्यवस्थित झाले पाहिजे. किंवा बँक प्रकरण असेल, जमीन गहाण असेल किंवा इतर बरेच कामं असतील, या सगळ्या ठिकाणी वकिलाची आवश्यकता असते. आणि अगदी खात्रीचं मनुष्याला डॉक्टर आणि वकील हे 2 वस्तू भरोशाच्या पाहिजे असतात. कारण मनुष्य आपल्या मनातल्या सर्व गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यामुळे भरोशाचं असं त्यांच्या ऑफिस इथे काढल्यामुळे एक भरोशाचं ठिकाण उपलब्ध झालेलं आहे. आणि असे ते बऱ्याच वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतात आणि खूप चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. आणि माझ्या सुराणा परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की निश्चितच त्या आणखी त्याची भरभराट होईल आणि त्यांच्या हाताने खूप चांगलं काम होईल. सर्वांना नमस्कार. मी हेमंत रंगनाथ कातकडे, मुख्याध्यापक VN नाईक हायस्कूल मनमाड.
माझा ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांच्याशी संबंध लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीच्या माध्यमातून आला. मी काय जास्त बोलणार नाही, परंतु ते ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीचे ॲडव्होकेट किशोर सोनवणेजी हे ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस मी त्यांचा सेक्रेटरी होता. आणि त्यांच्या अध्यक्ष असताना मी सेक्रेटरी होतो. त्यावेळेस जी काम करण्यामध्ये जो मला आनंद मिळाला, त्यांचं जे काही ऑर्गनायझेशन असेल, त्यांचं जे सगळं काही काम करण्याची त्यांची पद्धती असेल, त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झालो आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं, म्हणून मला खूप काम करण्यामध्ये मजा आली. किशोर सोनवणे, ॲडव्होकेट किशोर सोनवणे, त्यांचे बंधू हेमंत सोनवणे, त्यांचे जे पुत्र आहेत अमित सोनवणे यांच्याबद्दल म्हणते, सोनवणे फॅमिलीबद्दल एकच म्हणेल मी की ते जे माझ्या जीवनात आले, त्यांनी मला ईश्वराने त्यांच्या माझ्या जीवनात पाठवलं. त्या फॅमिलीबद्दल एकच बोलेल, आज भगवान से मुलाकात हुई थोड़ी ही सारी बात हुई. आज भगवान से मुलाकात हुई थोड़ी ही सही पर बात हुई. मैंने भगवान से पूछा ये इंसान कैसा है. मैंने भगवान से पूछा ये इंसान कैसा है. भगवान बोले रिश्ता बनाए रखना, बिल्कुल मेरे जैसा है, बिल्कुल मेरे जैसा है. मी असं म्हणतो की ॲडव्होकेट किशोर सोनवणे आणि त्यांचे कुटुंबीय हे ईश्वराने माझ्या जीवनात पाठवलेले होते आणि त्यांच्यामुळं माझ्या जीवनामध्ये, माझ्या संस्कारामध्ये खूप फायदे झालेले आहे. त्यांनी असंच माझ्या जीवनामध्ये राहावं आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन असंच माझ्या आयुष्यात राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. या ना बरं सुरू करायचं. आमच्या मनमाडचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे मार्गदर्शक सहकारी ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांचे बंधू आणि माझे पहिलीपासूनचे बालमित्र हेमंत उर्फ बाळू सोनवणे आणि आमचा पुतण्या ॲडव्होकेट अमित यांच्या नवीन कार्यालयाचं नाशिकमधलं उद्घाटन आज या ठिकाणी होतं आहे. हा खूप एक आनंदाचा क्षण आहे की मनमाडसारख्या शहरातून, ग्रामीण भागातून एखादा तरुण आपल्या कर्तृत्वाच्या आणि आपल्या हुशारीच्या बळावरती नाशिकमध्ये येतो आणि स्वतःचं गोळे कॉलनीसारख्या, अशोक स्तंभासारख्या ठिकाणी तो त्याचं स्वतःचं ऑफिस स्थापन करतो. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. मला सर्वात आनंद या गोष्टीचा झाला की आपल्या भावांच्या हस्ते त्यांनी या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे. एका बाजूला एकत्र कुटुंब संस्कृती लोप पावत असताना हेमंतने आणि अमितने आपल्या परिवारातल्या सदस्यांच्या हस्ते, दीपक काकाच्या हस्ते आणि आपल्या वडिलांच्या हस्ते, अमितने आणि बाळूने आपल्या भावांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. मला वाटतं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि एक चांगला मेसेज तुम्ही या निमित्ताने दिलेला आहे. घरी तर हम साथ साथ आहे, परंतु कोर्टामध्ये पण आता हम साथ साथ आहे असा या ठिकाणी प्रयत्न दिसतो आहे. आताच मगाशी ॲडव्होकेट जयंत साहेब भावे म्हणाले की बाबा ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांचं कर्तृत्व पाहता त्याच्यासाठी सुद्धा एक न्यायालय नाशिकमध्ये नवीन आहे. तर या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपली अशीच प्रगती व्हावी आणि आपलं जे माणूसपण आहे, आपलं जे सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक बांधिलकी टिकवणं, माणूसपण जपणं आजच्या काळातली मोठी गोष्ट आहे आणि म्हणून या सर्व सोनवणे परिवाराला, म्हणजे माझ्याच परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2021 साली माझं लग्न झालं आणि सोनवणे कुटुंबाची सून होण्याचं भाग्य मला मिळालं. कुटुंबात आल्यानंतर म्हणजे माहेरचा वारसा मला तसा उत्तुंग आहेच, पण सोनवणे कुटुंबात आल्यानंतर सुद्धा मला तो वारसा मिळाला आणि मी जवळून बघितलं माझ्या दोन्ही सासऱ्यांचे किंवा सासरबुवांचे, माझ्या वडिलांसारखे आहेत ते, त्यांचे कष्ट मी खूप जवळून बघितले, जसं मी माझ्या वडिलांचे बघितले आणि त्यांच्याच पावलांवर माझे दीर उभे आहेत. माझे मिस्टरसुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रात असून त्यांचाही त्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी त्यांचा हे आहे, त्या क्षेत्रात त्यांचा बऱ्यापैकी आता अनुभव आहे
तर त्यांचे कष्ट जवळून बघताना ते अनुभवलं किंवा जाणवलं असं की त्यांनी खूप ग्राउंड लेवलला राहून खूप माणसांची मदत करण्याचा प्रयत्न केला ह्या माध्यमातून. म्हणजे हा जो व्यवसाय आहे त्यांनी तो व्यवसाय म्हणून नाही शिकला. या व्यवसायाद्वारे त्यांनी खूप लोकांचे इतकं भलं केलं की आम्ही खूप जवळून बघतो की लोक त्यांचे खूप म्हणजे ऋणी आहेत असं त्यांच्या भावनेतून जाणवतं. त्यामुळे मला खूप अभिमान आहे माझ्या काकांचा, पप्पांचा, माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.